नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस.टी.आय. सागर कोकरे. आज आपल्याला आयोगाने एक नोटिफिकेशन टाकले. ह्या नोटिफिकेशनमध्ये आयोगाने आपल्या उत्तरपत्रिकेतील म्हणजे कार्यपद्धतीच्या बाबतीत काही सुधारणा केलेल्या आहेत. ह्या सुधारणा काय आहेत आपण ह्या सुधारणा समजून घेऊया. ओके. विषय काय आजच्या नोटिफिकेशनचा? वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत. म्हणजे ह्या उत्तरपत्रिकेत ज्या काही सुधारणा केल्या त्या सुधारणांच्या बाबतीत आयोगाने नोटिफिकेशन टाकलेलं आहे. चला, काय आहे? आयोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियांमध्ये कालसुसंगत अद्ययावतीकरण व नाविन्यपूर्णता आणण्याच्या धोरणाचा भाग म्हणून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षेकरिता म्हणजे जेवढ्या काही ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षा आहेत त्या परीक्षांकरिता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका अधिक निर्दोष करण्याच्या हेतूने सुधारित करण्यात येत आहे. सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार 2 प्रतींमध्ये च म्हटलंय शेवटी म्हणजे काय? यापूर्वी सुद्धा 2 प्रतींमध्ये होत्या, आता सुद्धा 2 प्रतींमध्येच असणार आहे. ओके. कार्बनलेस असणार. कार्बनलेस म्हणजे काय? की ही जे एक प्रत असते ती एक प्रत आपल्याला घरी घेऊन जाता येते ती कार्बनलेस असणार आहे. ओके. असून परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आयोगाकडे जमा करायची. म्हणजे ह्या ज्या काही 2 प्रती असणार आहे म्हणजे 2 पृष्ठांच्या वेगवेगळ्या प्रती असणार आणि त्या चिपकलेल्या असतात. ओके. ह्यातील एक वरची जी प्रत असते जाड पुठ्ठ्याची आणि खालची जी पतली असते ह्या एकमेकांना चिकटलेली पतलीला आपण कार्बनलेस म्हणतो. ओके. मूळ जी पहिली प्रत आहे मूळ प्रत ती काय करायची आहे? आपल्याला आयोगाकडे जमा करायची. यापूर्वी सुद्धा आपण तेच करत होतो आणि आता सुद्धा तेच करायचे की ती मूळ प्रत आयोगाकडे जमा करायची आणि खालची जी काही दुय्यम प्रत आहे पतली ती आपल्याला काय करायची? घरी घेऊन जायची. मग पुढे काय म्हटलंय? उत्तरपत्रिकेच्या नमुन्यामध्ये तसेच वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये काय खालील सुधारणा करण्यात येत आहे. मग ह्या नमुन्यामध्ये म्हणजे ह्या उत्तरपत्रिकेच्या नमुन्यात आणि वर्तुळ जे काही गोल करायचे आपल्याला ते गोल करण्याच्या पद्धतीमध्ये काय काय बदल केले ते बदल आपण समजून घेऊया. ओके. 1.1 मध्ये काय म्हटलंय? सदर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात असणार आहे. म्हणजे आता ही मूळ प्रत काय केलंय त्यांनी 2 भागात केली. म्हणजे अशा पद्धतीची आपल्याला उत्तरपत्रिका असायची आपण याला एकच भाग म्हणायचो. ओके. त्यांनी आता 2 त्याचे वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत. ओके. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 2 भाग म्हटलंय इथे 2 प्रतीमध्ये म्हटलंय. 2 प्रती म्हणजे काय? की वरची एक मूळ प्रत आणि दुय्यम प्रत एकमेकांना चिकटलेली असायची. ह्या झाल्या 2 वेगवेगळ्या प्रती. ओके. 2 भाग म्हणजे काय? की जी काही आपली उत्तरपत्रिका आहे मूळ उत्तरपत्रिका त्या मूळ उत्तरपत्रिकेमध्येच एक भाग वरती एक भाग खाली अशा पद्धतीने 2 भाग केले जाणार आहेत. ओके. त्याला त्यांनी 2 भाग म्हटलंय. आता भाग 1 मध्ये काय आहे की केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे. उत्तरे नमूद करण्यासाठी म्हणजे काय? की हा जो काही पोर्शन आहे 1 पासून ते अशा 200 पर्यंत दिलेले असतात. ओके. आणि ह्यात 1 ते 100 आपल्याला गोल करायचे असतात. ह्याला त्यांनी काय म्हटलंय? ह्याला म्हटलंय भाग 1. म्हणजे ते हा जो पोर्शन आहे एक तर वरती ठेवतील किंवा खाली अशाच पद्धतीने सुद्धा ठेवू शकतात आणि त्याला भाग 1 म्हणू शकतात. ओके. अशा पद्धतीचा हा एक भाग असणार आणि भाग 2 काय? की सेम पोर्शन. काय? भाग 2 परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक आणि उमेदवाराची स्वाक्षरी इत्यादींसाठी नमूद करता इत्यादी वैयक्तिक तपशील नमूद करता येईल. म्हणजे सेम ह्याच गोष्टी पूर्वी ज्या होत्या त्याच पद्धतीने. त्यात काय काय होतं बघा. परीक्षेचे नाव म्हटलंय यापूर्वी सुद्धा आपण नेम ऑफ एक्झामिनेशन टाकायचो. उमेदवाराचा बैठक क्रमांक आपण रोल नंबर यापूर्वी सुद्धा टाकायचो. फक्त हा जो काही रोल नंबर आहे त्या रोल नंबर मध्ये थोड्याशा सुधारणा केल्यात. ओके. पण तो रोल नंबर आपल्याला टाकायचा असायचा. विषय संकेतांक सब्जेक्ट कोड यापूर्वी सुद्धा टाकायचा असायचा आता सुद्धा टाकायचा आहे. प्रश्नपत्रिका क्रमांक क्वेश्चन बुकलेट नंबर यापूर्वी सुद्धा टाकायचा असायचा आता सुद्धा टाकायचा आहे. उमेदवाराची व समवेक्षकाची स्वाक्षरी म्हणजे अशा पद्धतीने कॅन्डिडेट आणि इन्व्हिजिलेटर यांच्या सह्या इथे असायच्या. त्या सह्या पार्ट 2 मध्ये भाग 2 मध्ये असणार आहे असं त्यांनी सांगितलं. ह्यापूर्वी सुद्धा या गोष्टी होत्या आता सुद्धा त्या गोष्टी म्हणजे इथून पुढे सुद्धा त्या गोष्टी काय आहेत असणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कोणती गोष्ट राहिली? क्वेश्चन बुकलेट सिरीज एबीसीडी म्हणजे हे नसणार आहे का? असं कधीच होणार नाही. क्वेश्चन बुकलेट सिरीज तिथे असणारच आहे. त्यांनी इत्यादी टाकलंय म्हणजे इत्यादी मध्ये ही गोष्ट इन्क्लूड होते. पुढे काय म्हटलंय? आता ह्यातील 1.1 मधील 1.2 च्या अगोदर आपण 1.3 बघूया. काय? हे जे काही 2 भाग केलेत ना ह्याला काय करायचं आहे? उत्तरपत्रिकेच्या भाग 1 पासून भाग 2 समवेक्षकाने वेगळा करायचा आहे. ओके. म्हणजे ह्यापूर्वी आपण ही जी गोष्ट आहे ही गोष्ट करत नव्हतो की हा जो काही आपल्याला गोल करण्याचा भाग 1 आहे आणि वरची जी काही माहिती असणारा भाग 2 आहे याला आपण वेगळा करत नव्हतो आणि आता सुद्धा आपल्याला नाही करायचा तो कोणी करायचा आहे? समवेक्षकाने वेगळा करायचा. म्हणजे हे जे काय आहे इथून ते कट करतील आणि वरचा एक भाग 2 आणि खालचा जो काही भाग 1 आहे ह्याला वेगळा करेल. पण वेगळा कोण करणार आहे? समवेक्षक करणार आहे. जो कोणी समवेक्षक असणार आहे इन्व्हिजिलेटर असणार आहे
तो करणार आहे, तो आपण करायचा नाही. ही गोष्ट व्यवस्थित डोक्यात घ्या. ओके, तिथं सांगितलंय भाग 1 भाग 2 वेगळा करायचा म्हणून फाडाफाडी करत बसू नका. 1.2 मध्ये काय म्हटलंय, उमेदवाराचा बैठक क्रमांक 8 अक्षरांक म्हणजे अल्फा न्यूमरिक ऐवजी, म्हणजे यापूर्वीचा जो काही उमेदवारांचा रोल नंबर अक्षरांक, म्हणजे जर कधी पुण्याचे विद्यार्थी असतील तर जिल्ह्याचा संकेतांक असायचा PN, म्हणजे ज्या जिल्ह्याचा विद्यार्थी त्या म्हणजे ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला जायचा त्या जिल्ह्याचा संकेतांक म्हणजे पहिले 2 अक्षर जे आहे ते अक्षर तिथे असायचे आणि त्यानंतर उरलेले 6 अंक असायचे. अशा अक्षरांक म्हणजे अल्फा न्यूमरिक ऐवजी फक्त 7 न्यूमरिक म्हणजे 7 अंकांचा असणार आहे. कोणत्याही जिल्ह्याचा कोड आपल्या त्या बैठक क्रमांक रोल नंबर मध्ये असणार नाही. ही सुधारणा त्यांनी केलेली आहे आणि ही महत्वाची आहे, लक्षात ठेवायची आहे. ओके, पुढे काय म्हटले, तसेच सदर बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीस अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रियेकरिता कायम राहील. म्हणजे पूर्व परीक्षेपासून ते तुमची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि तुमची निवड होईपर्यंत तुमचा जो काही तो क्रमांक आहे, बैठक क्रमांक, तो एकच राहणार आहे, त्यात बदल होणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुढे काय आहे 1.4 मध्ये, 1.3 आपण बघितला. 1.4 मध्ये म्हटलंय की प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदवताना उत्तर पत्रिकेवरील 4 पर्यायांच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचे असले तरी, म्हणजे ह्यापूर्वी आपण 4 पैकी एक पर्याय नोंदवायचो, आता सुद्धा 4 पैकी एक पर्यायच आपल्याला निवडायचा आहे. ओके, तरी काय म्हटले पुढे, 5व्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजे उत्तरपत्रिकेवर 5वा जो गोल आहे, म्हणजे अशा पद्धतीचे 4 गोल जर दिलेले असतील तर एक 5वा गोल एक्स्ट्राच आपल्याला दिलेला असेल आणि 5वा म्हणजे 4 ऐवजी 5 गोल उत्तरपत्रिकेवर असणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नाला 4च ऑप्शन असणार आहे आणि 4च ऑप्शन पैकी आपल्याला एक निवडायचा आहे. पण 5वा ऑप्शन, 5वा जो गोल दिलाय तो गोल आपल्याला कधी गोल करायचा आहे, कोणत्या परिस्थितीत, तर बघा काय सांगितलंय, 5व्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले. सदर 5व्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबत सविस्तर तपशील खालील प्रमाणे. आता काय तपशील सांगतायत ते, उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 4च ऑप्शन असणार आहे, 5वा ऑप्शन असणार नाही. फक्त तुम्हाला जर 4 पैकी कोणताही एक निवडायचा नाही ना, मग चला तिथे काय करायचंय, तुम्हाला 5वा गोल करायचा आहे. अशा पद्धतीचा हा 5वा गोल आपल्याला समाविष्ट करून दिलाय. पुढे काय म्हटलंय, उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेवरील 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. म्हणजे ह्यापूर्वी तुम्हाला जर कधी प्रश्न तुम्ही वाचला, तुम्हाला माहित नसला तर तुम्ही सोडून द्यायचा. ओके, तर तो आता सोडून द्यायचा नाही. आपल्याला 5 पैकी एक गोल करणे कोणताही अनिवार्य केलेलं आहे. अन्यथा सदर प्रश्नाकरिताच्या गुणांच्या 25% किंवा 1/4 गुण, म्हणजे प्रत्येक प्रश्नामागे, म्हणजे 1 मार्कला प्रश्न असतो तर त्याचे 0.25 किंवा 1/4 मार्क आपण म्हणूया, ते चुकल्यानंतर जशा पद्धतीने कमी होतात ना, तसेच तुम्ही जर कधी कोरा सोडला तर तिथे तुमचा 0.25 मार्क कमी होणार आहे. अशा पद्धतीच्या सुधारणा केलेल्या आहेत. ओके, एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजे तुम्ही रिकामा जर सोडला तर त्याला ब्लँक समजल्या जाणार नाही, तर तो तुमचा चुकीचा आहे असं समजल्या जाईल. पुढे काय म्हटलंय, उत्तरपत्रिकेमधील सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये, म्हणजे उत्तरपत्रिकेचे जे काही मूल्यांकन करायचं त्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत. ते बदल काय, खालील प्रमाणे. खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरिता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील. मग 1/4 गुण केव्हा केव्हा वजा करण्यात येणार आहे त्याचे सविस्तर त्यांनी दिलेलं आहे. ओके, पहिलं काय म्हटलंय, 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे. आपण इथेच बघितलं की 5 पैकी जर तुम्ही कोणताही गोल केला नाही तर तुमचे 0.25, म्हणजे एका मार्कला प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतानाच सांगतोय 0.25 किंवा व 1/4 आपण त्याला म्हणूया, 1/4 मार्क आहे की ते कमी होणार आहे जर कधी तुम्ही ब्लँक सोडलं त्याला. त्यामुळे तुम्हाला एक गोल करणं कंपल्सरी आहे. एकापेक्षा जास्त वर्तुळ आहे, तुम्ही 5 पैकी कुठेतरी म्हणजे 5वा गोल केला आणि आणखी कुठे तुम्हाला नंतर आठवलं की अरे मला तिथे गोल करायचा होता, मग मी दुसरा गोल करतो, नाही, ते तुमचा चुकीचाच धरला जाणार आहे. तुम्ही जर कधी तुम्हाला 5वा गोल केला तर तिथे तुमचे मार्क कमी होणार नाहीत, म्हणजे निगेटिव्ह मध्ये जाणार नाही. पण तुम्ही जर 2 गोल केले, की योग्य उत्तर 2 आहे, तुम्ही 2 गोल केले आहे सोबत 5वा पण गोल केलाय, तर तिथे मात्र तुमचा निगेटिव्ह होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे 5वा गोल तुम्हाला
झिरोसाठी म्हणजे निगेटिव्ह मध्ये न नेण्यासाठी आहे आणि दुसरा जो काय आहे तो बरोबर नेण्यासाठी आहे. पण तरी सुद्धा जर तुम्ही 2 गोल केले ना तर ते तुमचे तिथं 0.25 मार्क किंवा 1/4 मार्क काय आहेत ते कमी होणार आहे. त्यामुळे एकच गोल करायचा आहे कोणताही. म्हणजे तुम्ही सुरुवातीला एक गोल केला तर नंतर त्या प्रश्नाकडे ढुंकूनही बघायचं नाही की माझा बरोबर आहे का चूक आहे, हे करायचं ते करायचं काहीच नाही, त्याला तिथे सोडून द्यायचा. ओके, 2 गोल केले तर 1/4 मार्क कमी होणार आहे. उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन टिक केला आणि तुम्हाला नंतर आठवले का अरे यार याचं तर 3 नंबर होतं, मला 3 नंबर टिक करायचं होतं. मग तुम्ही 2 ला खोडरभर घेऊन गेले, काहीतरी करत बसले, तर तशा पद्धतीचं काहीही करायचं नाही. तुम्ही तशा पद्धतीचा प्रयत्न केला तरी सुद्धा काय होईल तुमचा 1/4 मार्क काय होणार आहे, कमी होणार आहे. उत्तर पत्रिकेमध्ये सोडवलेल्या प्रत्येक चुकीचे उत्तर म्हणजे चुकीचे उत्तर कसे की 2 नंबरचा बरोबर होता आयोगाने दिलाय, पण तुम्ही 3 नंबरचा किंवा 4 नंबरचा किंवा 1 नंबरचा टिक केलाय म्हणजे तुमचा प्रश्न चुकलाय, तेव्हा 0.25 मार्क कमी होणार आहे, 1/4 मार्क कमी होणार आहे. तर मग ह्या 4 गोष्टी आयोगाने दिलेल्या आहे. या 4 गोष्टींपैकी तुम्ही कोणती एक गोष्ट केली तर तुमचे काय 1/4 मार्क कमी होणार आहे. तुम्हाला जर कधी त्यात निगेटिव्ह मध्ये जायचं नसेल तर 5 नंबरचा गोल करायचा आणि बरोबर म्हणजे 1 मार्क आणायचा असेल तर योग्य उत्तर जे आहे ते गोल करायचं. अन्यथा बाकी कोणताही ऑप्शन शिल्लक राहिलेला नाही की तुम्ही तिथे 0 किंवा निगेटिव्ह न जाण्यासाठी करू शकता. ओके, पुढे काय म्हटलंय, वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती अपूर्णांकातच राहील. म्हणजे तुमची जर कधी पूर्व परीक्षेचे गुण जर कधी 62.75 आले तर ते 62.75च असणार आहे, त्याला 63 पूर्णांकात केल्या जाणार नाही. ते अपूर्णांकात असेल तर ती अपूर्णांकातच ठेवल्या जाणार आहे. अशा पद्धतीचे बदल आयोगाने केलेले आहे. चला पुढे आणखी काय म्हटलंय, खालील कारणांकरिता उत्तर पत्रिका अवैध समजण्यात येईल. म्हणजे आता अवैध अवैध म्हणजे काय की तुमचे पूर्णपणे तुम्हाला परीक्षा पद्धतीतूनच बाद करण्यात येईल. हे अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या जर कधी 6 चुका जर तुम्ही केल्या तर तुम्हाला काय परीक्षा पद्धतीतून बाद करण्यात येणार आहे. इथे मार्कचा झोल नाहीये, तुम्हाला 0.25 किंवा 1/4 किंवा 1 मार्क 2 मार्क कमी करणार असं नाहीये. तुम्हाला उत्तर पत्रिका बाद म्हणजे काय, तुम्हाला पूर्ण जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेस मधूनच बाहेर काढल्या जाणार आहे. ह्या चुका ज्या आहेत त्या चुकूनही करायच्या नाही, व्यवस्थित लक्षात घ्या काय काय आहेत. ओके, सगळ्यात पहिले काय म्हटलंय, मूळ उत्तर पत्रिकेवरील पृष्ठ 1 म्हणजे मूळ उत्तरपत्रिका कोणती जी आपण आयोगाकडे सबमिट करणार आहे. 2 भाग म्हटलो ना, त्यातील जो काही पृष्ठ 1 आहे जो आयोगाकडे सबमिट करणार आहे त्या पृष्ठ 1 मधील भाग 2 वर विहित ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास, म्हणजे अशा पद्धतीचा हा जो काही भाग आहे यातील विविध ठिकाणी म्हणजे इथे आपल्याला स्वाक्षरी करायची ना, तर तिथे स्वाक्षरी जर केली नाही आपण तर तुम्ही परीक्षा पद्धतीतून बाद झाले, तुमची उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल. पुढे काय म्हटलंय, काळ्या शाईचा बॉल पॉइंट पेन व्यतिरिक्त म्हणजे काळा पेनच वापरायचा आहे, तिथे निळा हिरवा लाल कोणताही पेन वापरायचा नाही. वन अँड ओनली काळा पेन वापरायचा आहे. कोणता वापरायचा आहे, बॉल पॉइंट पेन, जेलचा पेन वापरायचा नाही, बॉल पॉइंट पेन असायला पाहिजे, ह्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर की दुसऱ्या कोणत्याही रंगाचा पेन वापरला तर तुमची उत्तरपत्रिका अवैध धरण्यात येईल. अवैध म्हणजे काय, तुम्ही झाले प्रोसेस मधून बाद. अशा पद्धतीने ही चूक करायची नाही. पुढे काय म्हटलंय, उत्तरपत्रिकेवर असंबद्ध अप्रस्तुत अथवा गैरलागू शेरा किंवा चिन्ह नमूद केल्यास, म्हणजे ह्या उत्तरपत्रिकेवर तुम्ही कुठेही कोणतेही स्टार वगैरे कोणतेही चिन्ह करणे अशा पद्धतीचे चिन्ह करायचं नाही किंवा तिथे लिहायचं नाही मैं बहुत गरीब हूं मेरे को पास कर दो, असं काहीही करायचं नाही. ओके, पुढे काय म्हटलंय, उमेदवाराला पुरविलेल्या प्रश्नपुस्तिकेवरील प्रश्नपुस्तिका क्रमांक उत्तरपत्रिकेवर नमूद न केल्यास, म्हणजे जिथे क्वेश्चन बुकलेट नंबर आहे तिथे क्वेश्चन बुकलेट नंबर जर कधी टाकला नाही तर तुम्ही परीक्षेत पद्धतीतून काय होत आहे, बाद होत आहेत. म्हणजे तिथं आठवणीने ते नंबर टाकायचा आहे, ज्याला ते भाग 2 म्हणतायत. भाग 2 मधल्या सगळ्या गोष्टी तिथं फिलअप करायच्या आहेत. आलं लक्षात. पुढे काय म्हटलंय, मूळ उत्तरपत्रिकेतील पृष्ठ 1 म्हणजे जे आयोगाकडे सबमिट करायचंय, भाग 1 वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास, म्हणजे ज्याला काही ते आपल्याला 100 गोल करायचे आहे, ते 100 किंवा जेवढे काही गोल आपल्याला करायचे आहे ते गोल करण्याला ते भाग 1 म्हणतायत ना, तर त्या भाग 1 मध्ये तुम्ही बैठक क्रमांक लिहायचा नाही, प्रश्नपुस्तिका क्रमांक लिहायचा नाही, तुम्ही काहीही लिहायचं नाही. म्हणजे तो जो काही पोर्शन असणार आहे भाग 1 ज्याला म्हटलंय, त्यांनी डिवाइड केलाय ना की वरचा भाग 2चा आणि खालचा भाग 1चा किंवा खालचा वरती ते करू शकतात, पण तो जो काही भाग 1 त्यांनी म्हटलाय ना त्यात कोणत्याही पद्धतीचं लिखाण इतर लिखाण आपण करायचं नाहीये,
हे इथे ते स्ट्रिक्टली सांगतायत आणि तशा पद्धतीचं लिखाण जर असेल तर आपण काय होणार आहे, परीक्षा पद्धतीतून बाद होतो. म्हणजे आपली उत्तरपत्रिका अवैध होते म्हणजे काय, आपण त्या परीक्षा पद्धतीतूनच बाद होतोय. पुढे काय म्हटलंय आणखी, उत्तरपत्रिकेवरील QR कोड, टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेला मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केल्यास, म्हणजे हा जो काही त्यांनी पोर्शन दिलेला असतो यात बघा QR कोड वगैरे अशा पद्धतीची माहिती त्यांनी टाकलेली असते. त्यांच्या माहितीमध्ये जर कधी काही छेडछाड आपण केली तरी सुद्धा आपल्याला काय करायचं, ते उत्तरपत्रिका आपली अवैध ठरवतात. म्हणजे अशा पद्धतीचा कोणतीही छेडछाड, कोणताही बदल, छपाई पुसायचा प्रयत्न आपण करणार नाहीये. ओके. पुढे काय म्हटलंय, उत्तरपत्रिकेच्या वापरासंदर्भात सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या म्हणजे कार्बन लेसच्या बॅक पेजवर, म्हणजे ह्याच्या ज्या काही सूचना आहे आपल्याला दिलेली असते, की एक मूळ प्रत असते आयोगाला सबमिट करायची आणि एक पतली प्रत असते भाग 2 ती आपल्याला घरी घेऊन जायची. ओके. तर त्या पतल्या प्रतीच्या पाठीमागे काय अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, त्या सूचना आपल्याला वाचायच्या आहेत. आता हे इथे दिले म्हणून हे डोक्यात घेऊ नका की आयोगाची जी मूळ प्रत आहे त्या मूळ प्रतीच्या पाठीमागे काय लिहिलंय का, त्याला उघडून बघू नका. जोपर्यंत तुमचा पेपर होत नाही त्याला डिस्टर्ब करायचं नाही. मग ते डिस्टर्ब केलं तर काय होईल, तुमची जर कधी ते हल्ली तर तुमचे तिथे गोल व्यवस्थित होणार नाही, तुम्हाला मार्क चेक करता येणार नाही. त्यामुळे त्याच्या पाठीमागे काहीही लिहिलेलं नाही ते उघडून बघायचं नाही जोपर्यंत आपला पूर्ण पेपर होत नाही. जी काही आपल्याला घरी घेऊन जायची प्रत आहे कार्बनलेस त्याच्या पाठीमागे लिहिलेलं आहे तिथे आपण त्या सूचना वाचू शकतो. पुढे काय म्हटलंय, सदर सूचना वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतील, वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य नाही. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब कधीपासून होणार आहे, 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षा किंवा भरती प्रक्रियेकरिता, म्हणजे 1 मार्च 2026 नंतर ज्या ज्या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे आयोगाच्या, त्या प्रत्येक परीक्षेसाठी ह्या ज्या काही नवीन सुधारणा आहेत त्या सुधारणा लागू होणार आहे. अशा पद्धतीचे बदल आयोगाने केलेले आहेत. आता यातील एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगतो, की हा जो भाग 2 त्यांनी पोर्शन म्हटलाय, यातील नेम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षेचं नाव आहे, रोल नंबर, सब्जेक्ट कोड, बुकलेट नंबर आहे आणि बुकलेट सिरीज आहेत. इथे कुठेही उमेदवाराचे नाव नाहीये. ओके. नवीन विद्यार्थ्यांनी ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. तिथे कुठेही आपल्याला स्वतःचं नाव टाकायचं नाही. तिथे आपल्याला परीक्षेचं नाव आणि स्वतःचा रोल नंबर टाकायचा असतो. तिथे स्वतःचे नाव टाकायचे नाही. बऱ्याचदा विद्यार्थी अशी गफलत करतात आणि तिथे परीक्षेच्या नावाऐवजी आपलं स्वतःचं नाव टाकून येतात. म्हणजे सवय असते बाकीच्या परीक्षा देण्याची, नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो, बाकीच्या परीक्षेमध्ये सुरुवातीला नाव टाकलं जाते, इथे येऊन नाव टाकायला सुरुवात करतात. नंतर मग तरी इथे तर नेम ऑफ एक्झामिनेशन म्हटलंय. त्यामुळे स्वतःचं नाव उत्तरपत्रिकेत कुठेही टाकायची सुविधा नाहीये. स्वतःचं नाव विसरून जायचं त्या परीक्षेला जाताना. ओके. तिथे आपल्याला परीक्षेचं नाव टाकायचं आहे. अशा पद्धतीच्या सुधारणा आयोगाने केलेल्या आहेत. आता यानंतर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो स्ट्रॅटेजी बद्दल. म्हणजे जर कधी आता आयोगाने 4 प्रश्न, म्हणजे प्रश्नपत्रिकेत तर 4च ऑप्शन असणार आहे आणि आपल्याला 4 पैकी एकच गोल करायचा आहे. 5वा ऑप्शन केव्हा आहे, की आपल्याला जेव्हा कोणताही ऑप्शन टिक करायचा नाहीये, आपल्याला निगेटिव्ह मध्ये जायचं नाही, तेव्हा 5वा आपल्याला टिक करायचा आहे. तर ह्या संदर्भात मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो. स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की गणिताच्या दृष्टिकोनातून म्हणजे प्रोबॅबिलिटीच्या दृष्टिकोनातून आपण बघूया, की नेमकं ही स्ट्रॅटेजी, ही जी पद्धत आहे काय आहे. एका परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहेत. परीक्षार्थ्याने सर्व प्रश्न सोडवले असल्यास त्याचे किती प्रश्न बरोबर येण्याची संभावना आहे. म्हणजे जर कधी 100 प्रश्न आहे आणि तुम्ही 100चे 100 टिक केलेत, ओके, 4 पर्यायामध्ये जे काही प्रश्नपत्रिके दिले तुम्ही 5व्याकडे बघितलाच नाही आणि 4 पर्यायामधले 100 प्रश्न आहे ना, 100चे 100 तुम्ही कोणता तरी एक एक टिक करत आलाय. ओके. तर तुमची प्रोबॅबिलिटी काय आहे, की तुमचा बरोबर येणार आहे. आता एकूण 100 ऑप्शन असतात, बरोबर. 100 प्रश्न आहेत, 4 ऑप्शन आहेत. मग 100 प्रश्न 4 ऑप्शन म्हणजे टोटल ऑप्शन किती झालेत, 400 ऑप्शन झालेत, बरोबर का. आणि 100 म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये एक ऑप्शन बरोबर आहे. म्हणजेच या 400 पैकी किती ऑप्शन बरोबर असणार आहेत आपले, तर आपले 100 ऑप्शन जे आहेत 100 ऑप्शन बरोबर असणार आहेत. 100 ऑप्शन बरोबर असणार आहे टोटल 400 पैकी. ओके. तर मग आता 400 ऑप्शन पैकी 100 बरोबर आहे, म्हणजे आपले 100च प्रश्न आहेत. मग 100 पैकी बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी किती, 25 प्रश्नांची. म्हणजे 400 पैकी 100 तर 100 पैकी किती, अशा पद्धतीने काढलं तर आपल्याला निघेल की 100 पैकी म्हणजे
टोटल 4 प्रश्न असतात ना, तर 4चा 1 बरोबर येणार आहे, म्हणजेच किती झालेत, 1/4 आपल्या बरोबर येणार आहे. म्हणजे 100 प्रश्नांपैकी आपल्या बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी किती बनते, 25 प्रश्न बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी बनते. आता ही प्रोबॅबिलिटी केव्हा बनते, की तुम्ही प्रश्नपत्रिका हातातच घेतली नाही आणि 1 पासून 100 पर्यंत टिक करायला सुरुवात केली, डोळे बंद केले, अक्कड बक्कड बंबे बो 1 ते 100 पर्यंत गो. ओके, अशा पद्धतीने जर कधी तुम्ही 100चे 100 गोल केले तर तुमची प्रोबॅबिलिटी काय आहे मी हे सांगतोय. ओके, आता 25 प्रश्न तुमचे बरोबर येणार आहे आणि प्रत्येक बरोबर येणाऱ्या प्रश्नाला मार्क किती आहे, 1 मार्क आहे. म्हणजे तुमचे बरोबर येण्याचे मार्क किती झालेत, 25 मार्क झालेत. ओके, आणि तुम्ही टिक सगळे केलेले, त्यामुळे 25 बरोबर आलेत म्हणजे चुकणार किती तुमचे, 75 चुकणार आहेत. आणि 75 चुकणार म्हणजेच काय, त्याचे शून्य, प्रत्येक प्रश्नाचा 0.25 किंवा 1/4, 75चा 1/4 मार्क तुमचे कमी होणार आहे. आणि 75चे 1/4 किती होतात, 18.75 होतात. म्हणजे काय, हे तुमचे निगेटिव्ह मध्ये गेलेत आणि 25 मार्क तुमचे पॉझिटिव्ह मध्ये आलेत. मग 25 मार्क पॉझिटिव्ह, 18.75 निगेटिव्ह, तर मग करा वजाबाकी. 25 वजा 18.75 जर तुम्ही वजाबाकी केली तर तुमची वजाबाकी येते 6.25. म्हणजे तुम्ही 1 ते 100 पर्यंत तुम्हाला प्रश्नपत्रिकेतील कोणताही प्रश्न किंवा ऑप्शन माहीत नसताना तुम्ही जर कधी गोल केला तरी सुद्धा प्रोबॅबिलिटी सांगते की तुमचे जे काही मार्क आहे ते पॉझिटिव्ह मध्येच असणार आहे. त्यामुळे निगेटिव्ह मध्ये जाण्याचे चान्सेस इथे नाहीयेत. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्या जी काही स्ट्रॅटेजी आहे, ही स्ट्रॅटेजी मी याला फक्त स्ट्रॅटेजी म्हणणार नाही, मी याला यशवंतांची स्ट्रॅटेजी म्हणेल. कारण की तुम्ही कोणतेही परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्याला जाऊन भेटा आणि त्याला विचारा की तुम्ही जे काही प्रश्न आहेत, 100 प्रश्न किंवा 150 प्रश्न जे पूर्वी होते, तर त्या प्रश्न गोल करण्यामध्ये तुम्ही म्हणजे किती अटेम्प्ट तुमचा असतो, किती पर्सेंटेज मध्ये अटेम्प्ट असतो. तुम्हाला कोणताच विद्यार्थी असा म्हणणार नाही की मी 70 प्रश्न अटेम्प्ट करायचो आणि ॲक्युरसी आणायचो, हे कधीच शक्य नाही. त्यामुळे आपला जो अटेम्प्ट आहे तो 100 किंवा 100च्या जवळ जाणार आहे. 100च्या जवळ जाणार सोडा, मी तर म्हणजे 100च असेल. मी जेव्हा परीक्षेत जायचो पहिले वरती 100 लिहायचो आणि त्याच्यानंतर खाली सुरुवात करायचो की 0.25 जातोय, निगेटिव्ह मार्किंग आहे, या कोणत्याही गोष्टीचा मी विचार केलेला नाही. का, कारण की मला प्रोबॅबिलिटी माहित होती की मी जे काय आहे ते कधीही प्लस मध्येच राहणार आहे, निगेटिव्ह मध्ये राहणार नाही. तर ही झाली एक स्ट्रॅटेजी. दुसरी स्ट्रॅटेजी अशी पण आहे की तुम्ही जेव्हा ऑब्जेक्टिव्हची परीक्षा देता ना, त्या ऑब्जेक्टिव्हच्या परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा प्रश्न आणि ऑप्शन याच्यासाठी ब्लँक असाल ना, तरी सुद्धा असे प्रश्न बरोबर कसे आणायचे ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक स्ट्रॅटेजी बनवता येते. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कोणतीही ऍक्शन घेण्या अगोदर तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन रेडी असायला पाहिजे. आणि ह्या ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत, ह्या स्ट्रॅटेजी तुम्ही आजच रेडी करून ठेवायच्या आहे आणि आजच तुम्ही ह्या डोक्यामध्ये ठेवायच्या आहे. आता या स्ट्रॅटेजीवरून तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो मी की यापूर्वी योगेश आठवले सरांनी इकॉनॉमिक्सची एक स्ट्रॅटेजी टाकलेली आहे. तर योगेश आठवले सरांबद्दल जर सांगायचं झालं तर इकॉनॉमिक्सचा अतिशय गाढा अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आठवले सर आहेत. आणि 2017ला जे ते जेव्हा STI झालेले त्यांच्या बॅचमध्ये ते GSचे टॉपर आहेत. मग अशा व्यक्तीने जर कधी त्यांचा सगळ्यात जास्त अभ्यास असणाऱ्या विषयाची जर कधी स्ट्रॅटेजी टाकली असेल तर ती स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी बेस्ट ठरेल हा माझा विश्वास आहे. ओके, आणि त्यामुळे हा जो काही व्हिडिओ आहे युट्यूबवर जाऊन बघा, तुम्हाला या स्ट्रॅटेजीचा नक्कीच फायदा होईल. ओके, अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला ज्या काही सुधारणा आज केलेल्या त्या सुधारणा आपण बघितल्या आणि सुधारणा बघितल्याच्या नंतर शेवटी एवढंच म्हणेल की वी विल नेव्हर एंड ऑन थँक्यू. ज्या काही तुम्हाला स्ट्रॅटेजीसाठी लागणाऱ्या किंवा अभ्यासासाठी लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला जर कधी कोणतीही गोष्ट सतावत असेल तर खाली मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा, आम्ही त्यावर नक्की सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. ओके, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.